पप्पा आई नमस्कार, मी विष्णू बुरे. तर आपण आता नागरतास हे जागृत देवस्थान आहे आणि हे किती वर्ष जुनं आहे आणि हे मंडळ कशा पद्धतीनं काम करते आणि जे भाविक भक्त आहेत त्यांचं नियोजन कसं करते, महाप्रसादात असेल किंवा दर्शनात असेल, तर आपल्यासोबत काही मंडळाचे सदस्य आहेत, या मंदिराचे सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांना विचारूया. सर, हे आपलं मंदिर किती जुनं आहे आणि काय परंपरा जोपासता तुम्ही? अंदाजे 450 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. या ठिकाणी हे शेत पडीत होतं आणि वहिती करत असताना सदरहून शेतकऱ्याला नांगरामध्ये आईच्या मूर्त्या ह्या मिळाल्या. त्यामुळे या गावाचं नाव नागरतास असं करण्यात आलं आणि त्या ग्रस्थानं त्या मूर्त्याची प्राणप्रतिष्ठा केली आणि ही देवळं बांधलीत. म्हणून इथल्या रहिवाशाचं आडनाव देवळे अशी आख्यायिका आहे. तर दरवर्षी चैत्र आणि आषाढी असे 2 नवरात्रचा उत्सव संस्थांवर मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येते. या ठिकाणी हजारो देवी भक्त विदर्भ आणि मराठवाड्यातून रांगेमध्ये दर्शन घेतात आणि ही नवसाला पावणारी देवी आहे. भक्ताच्या मनातील ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण करणारी ही देवी आहे आणि म्हणून खूप दुरून लोक या ठिकाणी येतात, आपल्या मनोकामना देवीपाशी बोलतात आणि आईसुद्धा त्यांच्या मनोकामना पूर्ण करते. यावर्षी या ठिकाणी 11 तारखेला मुख्य यात्रा आहे. त्या दिवशी या ठिकाणी मोठं महाप्रसादाचं सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे. 71 क्विंटलच्या गव्हाच्या पुरीचा महाप्रसाद आणि 40 क्विंटल काशीफळाची भाजी आणि 11 क्विंटलची बुंदी असले या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन संस्थाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. अनेक दात्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांना पिण्याचं पाणी असेल, स्वच्छतागृहाची व्यवस्था असेल, सावलीची व्यवस्था असेल, त्यांना दर्शनाची सुविधा मिळवून देण्याची गरज असेल, ते सगळं पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी आईच्या कृपेने आम्ही सगळे करत असतो आणि अशा प्रकारे या ठिकाणी हा उत्सव अगदी आनंदात साजरा होत आहे. आपले जे नियोजन करण्यासाठी आता किती सदस्य काम करतात याच्यामध्ये आणि पहिली या मंदिराची परिस्थिती काय होती, म्हणजे काय अवस्था होती पहिली? नाही, अगोदर एक 25 वर्ष अगोदर एवढं हे मंदिर डेव्हलप नव्हतं, परंतु गावातील युवकांनी आणि गावातील सगळ्या नागरिकांनी, परिसरातील लोकांनी मनावर घेतलं आणि आईची कृपा झाली आणि या मंदिराचा हा भरभराट झाला. आता बघू शकला आम्ही मोठ्या प्रमाणात इथं भाविकांची गर्दी, इथं आपले पोलीस बांधव पण आहेत, ते पण दक्षता घेतात. तर पोलीस बांधवासाठी 2 शब्द काय सांगाल तुमच्या देवस्थानच्या मार्फत? या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी राहावी म्हणून आमचे मालेगावचे ठाणेदार या ठिकाणी अतिशय चांगला बंदोबस्त त्यांनी या ठिकाणी लावलेला आहे आणि ही सगळी मंडळी, पोलीस मंडळी मनापासून या ठिकाणी महिलांची सुरक्षा असेल, हायवेची सुरक्षा असेल, या ठिकाणी दर्शनाकरता लोक गर्दी होऊ नये याची दक्षता पाळतात आणि मंदिर संस्थानला भरीव सहकार्य या लोकांचं आहे. आता पोलीस बांधव त्यांची तर जबाबदारी पार पाडतात आणि बघितलं रोडवरती हजारोच्या संख्येने गाड्या आहेत, तर जे भाविक भक्त येतात, जे वाहन चालवत येतात, त्यांना काय मेसेज द्याल? गाड्या कशा पद्धतीने पार्क कराल किंवा कधी कुठेतरी आपली जिम्मेदारी आहे की गाड्या व्यवस्थित पार्क करून कोणाला त्रास होणे, त्यांच्यासाठी 2 शब्द काय सांगाल? काय नाही, संस्थांना पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येकाने भक्तांनी आपली गाडी जर पार्किंगमध्ये लावली, बाजूलाच यात्रा आहे, यात्रेमध्ये तुमच्या मुलाची खेळणे घेता येतील आणि हायवेवर गाड्या लावल्या तर अपघाताची भीती आहे, ती भीती राहणार नाही आणि हा उत्सव आनंदानं साजरा करता येईल म्हणून सगळ्यांनी आपले वाहनं पार्किंगमध्येच लावावी अशा प्रकारची त्यांना विनंती आहे. धन्यवाद. तर बघू शकता देवस्थान आहे हे 24 तास चालू असतं, जागृत देवस्थान आहे आणि इथं पोलीस बांधव पण बघू शकता, सकाळपासून संध्याकाळपर्यंत 10 दिवस त्यांची ते ड्युटी बजावत असतात आणि कुठेतरी आपली जबाबदारी आहे, जे आपण वाहन चालू देतो, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, कृपया करून पोलिसांना, वाहतूक पोलिसांना सहकार्य करा. आपली गाडी आपल्या गाडीमुळे किंवा आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता आपण स्वतः घेतली तर पोलीस बांधवांना तेवढं सहकार्य मिळेल आणि या देवस्थानचं कुठेतरी हातभार कमी होईल. तर यांची एकच विनंती आहे, आता सर महाप्रसाद किती लोकांचा असणार आहे तुमचं? हे किमान 50,000पेक्षा जास्त लोक महाप्रसाद घेतात या ठिकाणी. हे कुठल्या दिवशी येणार आहे आता महाप्रसाद? 11 तारखेला 9मीला या ठिकाणी होम आहे. होम हवन झाल्यानंतर लगेच बारी पद्धतीनं महाप्रसाद या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे.
तर या मंडळाकडून 11 तारखेलाही मोठ्या भव्यदिव्य महाप्रसादाचं इथं आयोजन केलेलं आहे. तर भावी भक्तांनी या महाप्रसादाचा आयोजित लाभ घ्यावा. आणि माझी परत एकदा विनंती आहे की पोलिसांना सहकार्य करा आणि जे देवस्थानचे सहकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांनाही सहकार्य करा. धन्यवाद.